पुढची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप युतीसाठी मध्यरात्री बैठक झाली। रात्री 2 वाजेपर्यंत ही बैठक चालली आणि यामध्ये संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावेंसह दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। मात्र याही बैठकीत युतीबाबत निर्णय झालेला नाही। आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। आज देखील याबाबत निर्णय होण्याची शक्यता ही कमीच आहे। तर भाजपला जास्त जागा मिळाल्या तर शिवसेनेला समसमान जागा हव्या आहेत आणि यावरून या दोन्ही पक्षांची युती अडकली आहे आणि त्यामुळे मध्यरात्री झालेली 7वी बैठक ही देखील निष्फळच ठरल्याचं समोर येत आहे। आणि या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, 7वी बैठक झालेली आहे आणि ती देखील निष्फळ ठरलेली आहे। या चर्चा नेमक्या कोणत्या टप्प्यात सध्या आहेत, काय अपडेट्स मिळत आहेत? जी माहिती मिळते दोन्ही पक्षाकडून त्यानुसार काही जागांचा तिढा अजूनही कायम आहे। जसं की नव्यानं प्रवेश जे दोन्ही पक्षामध्ये झालेले आहेत त्या ठिकाणच्या काही जागांचा तिढा अद्यापही कायम असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र काल भाजपानं शिवसेनेला 35 जागा लढवण्याची या ठिकाणी ऑफर दिलेली होती आणि भाजप 55 जागा लढवणार असं म्हटलं होतं। मात्र जी सूत्रांकडनं माहिती मिळते आहे त्यानुसार 42 जागा शिवसेना आणि 46 जागा भाजपा लढेल या सूत्रापर्यंत पोहोचल्याची देखील माहिती आहे। मात्र अजून निश्चित तोडगा त्यावरती निघू शकलेला नाही। तो आज निघतो का पाहणं महत्वाचं आहे, कारण की काही वेळानंतर पालकमंत्री संजय शिरसाट चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेणार आहेत। त्यांच्यासोबत चर्चा करतील आणि त्यानंतर दुपारनंतर यांचा जर एकमत झालं तर आज या दोघांच्या युतीची घोषणा ही शक्य होऊ शकते। आकांक्षा बरोबर आहे, त्यामुळे आज युतीची घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 7 बैठका झालेल्या आहेत। मात्र 7 बैठका होऊन देखील या सगळ्याच बैठका निष्फळ ठरलेल्या आहेत। युतीची घोषणा मात्र अद्यापही झालेली नाहीये। त्यामुळे आजच्या या 8व्या बैठकीमध्ये युतीची घोषणा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान शरद पवार आगामी काळामध्ये